नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या एमपीसी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये. तर कंबाईन 2026 साठी गट ब आणि गट क साठी किती जागा येऊ शकतात, तर त्याच्या संदर्भातील आपला हा व्हिडिओ आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी पोस्टनुसार सांगेन की अंदाजित एकूण किती जागा ज्या असतील या कंबाईन 2026च्या आपल्याला परीक्षेमध्ये पाहायला मिळू शकतात. ठीक आहे. आणि हा जो अंदाज आहे लक्षात घ्या, हा फक्त मिळालेल्या विविध माहितीनुसार आणि सोर्सेसवर हा डिपेंडंट आहे. याच्यामध्ये जागेमध्ये कमी जास्त वाढ होऊ शकते, मात्र सर्वसाधारणपणे सांगितलेल्या जेवढ्या जागा असतील त्याच्या आसपास किंवा त्याच्यापेक्षा जास्त ह्या जागा ज्या आहेत ते डेफिनेटली तुम्हाला या ॲडमध्ये जाहिरातीमध्ये पाहायला मिळणार आहे. ठीक आहे. विविध सोर्सेस असतील आणि विविध जी माहिती आपल्याला मिळालेली आहे, भले मग ती मंत्रालयातून असू दे किंवा कुठूनही असू दे माहिती, तर ती फक्त तुम्हाला फक्त इतकंच लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला किती जागा येऊ शकतात आणि त्यामध्ये आपल्याला कसं बसायचं आहे. तर त्याच्या संदर्भातील आपला हा व्हिडिओ आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये कमी जास्त वाढ होऊ शकते. त्याच्यानंतर जर मी सांगितलेल्या जागा जर तितक्या नाही आल्या, कदाचित कशामुळे तर थांबल्या असतील, तर नंतर दोष वगैरे काही देत बसू नका. मात्र एक आपल्याला पुढे काहीतरी आहे बाबा, जागा येणार आहेत इतका जरी आपल्याला एक खात्री असेल, तर आपण डेफिनेटली अजून चांगल्या पद्धतीने अभ्यास करून ती पोस्ट काढण्यासाठी आपण प्रयत्न जे आहे हे 100% करू शकतो. त्यासाठीच फक्त हा व्हिडिओ आपण बनवतो. ठीक आहे. तर बघा, आता सुरुवात करूया. तर पहिली PSIची पोस्ट आहे. तर याच्यासाठी 2025 मध्ये खूप आंदोलन झालं होतं की वयोमर्यादा संपलेली होती किंवा जी वयोमर्यादा गणण्याचा जो दिनांक होता हा पुढे गेलेला होता. त्याच्यामुळे बऱ्याच उमेदवारांचे फॉर्म जे होते 2025ला ते सबमिट होऊ शकले नव्हते. मात्र आता 2026ला पाठीमाग ज्या वेळेला गव्हर्नमेंटनं सांगितले आहे की आम्ही 1-2 वर्षाची वाढ जी आहे ही या जाहिरातीमध्ये आम्ही करणार आहे. तर बघूया आता गव्हर्नमेंट एक्झॅक्टली काय निर्णय घेतं. शासनाने जे काही निर्णय घेईल ते आपल्याला जे आहे ते एक्सेप्ट करावं लागेल. मात्र PSIच्या ज्या असतील ह्या तुम्हाला 311 जागा जवळपास ह्या जाहिरातीमध्ये पाहायला मिळू शकतात. ऍटलिस्ट इतक्या तरी जागा येणं जे आहे ते अपेक्षित आहे. ठीक आहे. कमी जास्त होऊ शकतात, मात्र साधारणपणे इतक्या जागा आपल्याला जे आहेत ते पाहायला मिळू शकतात. आणि त्याच्यामध्ये वयोमर्यादा गणण्याचा दिनांक जो आहे तो देखील वाढू शकतो. दुसरी गोष्ट आहे की STIची. तर STIच्या तुम्हाला साधारणपणे 235 इतक्या जागा ज्या असतील ह्या जाहिरातीमध्ये पाहायला तुम्हाला मिळू शकतात. 235च्या आसपास जे आहे ते आकडा आपल्याला पाहायला मिळू शकतो. ओके. त्याच्यानंतर ASO याची काय अजून फिक्स माहिती आपल्याला मिळालेली नाही. मात्र काही काही सोर्सेसवरती असं सांगण्यात येते की 127 वगैरे जागा ज्या ASOच्या आहेत त्या पाहायला मिळतात काही सोर्सेसवरती. पण अजून याच्या संदर्भात काही अजून पूर्तता जी आहे ही सुरुवात झालेली आहे असं आपल्याला पाहायला मिळत नाही सध्या तरी. ठीक आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये आपण काही फिक्स सांगू शकणार नाही की ASOच्या इतक्या जागा येतील किंवा काय येतील. पण साधारणपणे 50+ तरी जागा ज्या असतील ASOच्या आपल्याला जाहिरातीमध्ये पाहायला मिळू शकतात. ठीक आहे. अजून जाहिरात जोपर्यंत आपली पूर्वपरीक्षा होत नाही तोपर्यंत, पूर्वपरीक्षेचा निकाल जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत जागेमध्ये जे असते ते वाढ जे असते ते प्रत्येक वर्षी होतच राहते. लक्षात घ्या. म्हणजे त्याच्या जाहिरातीमध्ये. ठीक आहे. प्रत्येक वर्षी त्याच्या जाहिरातीमध्ये वाढ जी आहे ही होतच राहते. तर त्याच्यामुळं ASOच्या सुद्धा जागा चांगल्या येऊ शकतात. फक्त तुम्ही अजून याची काही कुठली प्रोसिजर जी आहे, आता सध्या पदोन्नती वगैरे सगळ्यात तोच जो आहे तो कार्यकाल जो आहे तो सध्या मंत्रालयामध्ये सुरू आहे. जे ASOचे आहे ते सहाय्यक कक्ष अधिकारी वगैरे म्हणजे गॅझेटेड गट ब वगैरे असं त्यांच्या पदोन्नतीचा सध्या काळ जो आहे तो इथे सुरू आहे. तर त्याच्यामुळं अजून यांचे काय फिक्स असं आपल्याला समजलेलं नाही की किती जागा एक्झॅक्टली जे असते ते येऊ शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर SR जे आहे, आता SR साठी 43 जागा आहेत 2026च्या जाहिरातीमध्ये. ठीक आहे. असं आपण एक म्हणू शकतो. विविध सोर्सेसनुसार असंच आपल्याला माहिती मिळालेली की SRच्या 43 जागा ज्या असतील ह्या कंबाईनच्या 2026 मध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतात. ठीक आहे. आता जे मागचं आंदोलन झालं, बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं म्हणणं होतं की जो सगळा खेळ झाला होता 2025च्या आंदोलनाचा तो या SRच्या जागेसाठी झाला होता. ठीक आहे. SRच्या म्हणजे दुय्यम निबंधक या पोस्टसाठी जो काही खटाटोप मांडला होता आंदोलनाचा किंवा काय असेल ते, PSI फक्त त्याला निमित्त होतं. मात्र SRच्या जागामुळंच 2025चं आंदोलन झालं होतं असं बऱ्याच जाणकारांनी जे आहे ते सांगितलेलं होतं. मात्र आता ती सेम कंडिशन आहे. लक्षात घ्या. SR 2026 मध्ये देखील येणार आहेत. सो ज्यांचा कुणाचा 2025चा चान्स, जे की आंदोलनामुळं एक्झाम पोस्टपोन होईल का नाही ह्या सगळ्या बाबीमुळं ज्यांचा चान्स गेला,
त्यांनी 2026ला डेफिनेटली लढण्यासाठी तुम्हाला अजून एक संधी आहे, लक्षात घ्या. त्याच्यामुळे एसआरच्या जागा इथे सुद्धा येणार आहेत. आता 2025चं आंदोलन त्यांनी याच्यासाठी केलं असेल की कदाचित एसआरच्या जागा नंतर येणारच नाहीत, कारण एकदा जागा आले की 2-2, 3-3 वर्ष त्या जागा येत नसतात. मात्र 2026च्या जाहिरातीमध्ये आपल्याला एसआरच्या जागा ज्या असतील त्या पाहायला मिळू शकतात. एक साधारणपणे 43 जागा येतील असं विविध सोर्सेसच्या म्हणण्यानुसार आपल्याला समजते. त्याच्यामुळे एसआर ह्या जाहिरातीमध्ये देखील जागा फिक्स असतील असं आपण समजूनच अभ्यास जो आहे तो इथून पुढे आपल्याला करायचा आहे. ठीक आहे. तर हे झालं कंबाईनच्या गट ब च्या बाबतीमध्ये. तर पीएसआयच्या 311 जागा जवळपास आणि याच्यामध्ये वाढू देखील शकतात बरं का, हे इतकंच राहील असं नाही. एसटीआयच्या यावेळी जागा 235 आपल्याला साधारणपणे पाहायला मिळतात. एएसओच्या फिक्स नाही आहेत, पण एएसओच्या जागा चांगल्या येऊ शकतात, कारण या जाहिरातीमध्ये एकदम तुटवडा आहे एएसओचा. 2025च्या एसआरच्या सुद्धा जागा आपल्याला पाहायला मिळू शकतात. ॲटलिस्ट इतक्या तरी पाहायला मिळू शकतात. आणि जरी 15 आल्या, 20 आल्या, 25 आल्या, तरी एसआरचे पोस्ट जे आहे ही जो कोणी लढणार त्यासाठी त्यांनी डेफिनेटली चांगला अभ्यास तुम्ही केला पाहिजे. ओके. तर डेफिनेटली या कंबाईन गट ब साठी इतक्या जागा आपल्याला पाहायला मिळू शकतात. ओके. त्याच्यानंतर गट क साठी एएमयूआय जे आहे, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक, जे इंजिनिअरिंग ज्यांचं झालेलं आहे, ते बरेच जण विचारतात की हे आरटीओचे एआरटीओची जे एक्झाम आहे तर याच्यामध्ये किती पोस्ट असू शकतात. तर जवळपास 461 जागा ज्या आहेत त्या असू शकतात. आणि ज्यांना कुणाला आता ही पोस्ट काढायची असेल त्यांनी आतापासूनच अभ्यास चालू करा, नंतर सारख्या ह्या जागा तुम्हाला पाहायला मिळत नाहीत. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्यासाठी चांगली संधी आहे 2026 साठी. ज्यांना कुणाला काढायचं असेल त्यांनी डेफिनेटली पोस्ट काढण्यासाठी 100% प्रयत्न जे आहे ते तुम्ही करायचे आहेत. टॅक्स असिस्टंटच्या 270 जागा आपल्याला पाहायला मिळतील. ठीक आहे. टॅक्स असिस्टंटच्या म्हणजे कर सहाय्यकच्या जवळपास 270 ज्या जागा असतील हे आपल्याला पाहायला मिळतील. सो ज्यांनी मी ऑलरेडी सांगितलेलं आहे, ज्यांचं कोणी टायपिंग केलेलं नसेल त्यांनी टायपिंग करून घ्या. याला दोन्ही टायपिंग लागतात, मराठी 30 आणि इंग्लिश 40 दोन्ही लागतं. त्याच्यामुळे 270 जागा आपल्या टॅक्स असिस्टंटच्या पाहायला मिळू शकतात. त्याच्यामुळे या सुद्धा काही इतक्या जागा वाईट नाही आहेत, लक्षात घ्या. अतिशय चांगल्या जागा आहेत आणि याच्यामध्ये सुद्धा तुमचं काम जे आहे ते होऊ शकतं. मात्र त्यासाठी अभ्यास करणं आपल्याला गरजेचं आहे. पुढचा आहे की क्लर्कच्या जागा माहिती नाहीत किती येणार आहेत. मात्र एक असा अंदाज सगळीकडून बांधला जातोय की जबरदस्त मोठा शॉक जो आहे हा क्लर्क आपल्याला देऊन जाणार आहे. एक मोठा आनंदाचा शॉक देऊन जाणार आहे. आता बघावं लागेल नक्की आनंदाचा शॉक देऊन जाणार आहे का दुःखाचा शॉक देऊन जाणार आहे. पण माझ्या माहितीनुसार आनंदाचा शॉक देऊन जाणार आहे, कारण विविध जे विभाग असतील वेगवेगळे डिपार्टमेंटची, जशी 2023ला मोठी जाहिरात आलेली होती 7,000 7,500ची क्लर्कसाठीची, तशाच पद्धतीच्या सगळ्या जे प्लॅनिंग आहे ते आता सध्या चालू आहे. विविध विभागाचं आकृतीबंध मंजूर करण्याचं काम जे आहे ते सध्या सुरू आहे क्लर्कसाठीचं. त्याच्यामुळं कदाचित आपल्याला मोठा शॉक जो आहे तो देऊन जाणार आहे क्लर्क. त्याच्यामुळे ही सुद्धा जर मोठी जाहिरात झाली, लक्षात ठेवा तुम्ही त्याच्यामध्ये असणं फार गरजेचं आहे. त्याच्यामुळं टायपिंग ज्यांनी कोणी केलेलं नसेल, जूनमध्ये परीक्षा आहे, मेच्या आधी तुमच्या हातामध्ये सर्टिफिकेट येऊन जाईल. तुम्ही कोर्सेस जॉईन करून घ्या टायपिंगचा, आणि यासाठी टायपिंग सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. मराठी 30 आणि इंग्लिश 40 क्लर्कसाठी कुठलीही एक चालतं, मात्र टॅक्स असिस्टंटला दोन्ही सर्टिफिकेट टायपिंगचे तुमच्याकडे असणं गरजेचे आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे क्लर्कला एक मोठा शॉक जो आहे तो आपल्याला मिळून जाईल. फिक्स जागा आपल्याला याच्यामध्ये अजून माहिती नाही आहेत, मात्र या येऊ शकतात. चांगल्याच्या चांगली ॲड जी आहे ती येऊ शकते, कारण मुख्य व्हायला अजून बराच टाईम आहे. त्याच्यामुळं बऱ्याच मोठ्या जागा ज्या असतील ते तुम्हाला पाहायला मिळू शकतात. ठीक आहे. इंडस्ट्रियल इन्स्पेक्टरच्या उद्योग निरीक्षकचं जे पद आहे याच्या एक साधारणपणे 9 जागा ज्या असतील त्या आपल्याला पाहायला मिळू शकतात या जाहिरातीमध्ये. असं सुद्धा विविध सोर्सेसकडून आपल्याला समजतंय की एक 9 जागा आपल्याला इथं पाहायला मिळू शकतात. आणि गट क जो आहे तो सगळ्यात मोठा धक्का देणार आहे आपल्याला यावेळी, कारण तुम्हाला माहिती आहे की गट क चे जे आता इतर डिपार्टमेंटच्या ज्या एक्झाम असतील त्या आता MPSC घेणार आहे. त्याच्यामुळे आता ह्या संवर्गामध्ये कुठल्या अजून पोस्ट ॲड होऊ शकतात याच्यावरती सगळं आता डिपेंडंट आहे. समजा तलाठी किंवा ग्राम महसूल अधिकारी आपण ज्याला म्हणतो, ते जर त्यांनी MPSCने ठरवलंच की ते गट क मध्ये घ्यायचं आहे आपल्याला, तर ते सुद्धा तुम्हाला याच्यामध्येच पाहायला मिळू शकतं. अशी सुद्धा एक शक्यता आहे, लक्षात घ्या. त्याच्यामुळे फार मोठी जाहिरात जी आहे ते आपल्याला कदाचित पाहायला मिळू शकते. आणि त्याच्यामुळं आपण इथं तयारीमध्ये असणं फार गरजेचं आहे. आणि विविध डिपार्टमेंटचे जर संवर्ग जर आयोगाने याच्यामध्ये ॲड केलेच तर लक्षात घ्या याच्यासारखं दुसरी सुवर्ण संधी तुमच्या समोर कुठलीही नसणार आहे. ठीक आहे. तर एक साधारणपणे अशा प्रकारचा एक अंदाजित ह्या जागा आहेत. ठीक आहे. अंदाजित या जागा आहेत, ह्याच जागा येतील असं नाही, पण एक अंदाजित इतक्या जागा आहेत, कारण विविध सोर्सेसने सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे कदाचित इतक्या तरी आसपास या जागा येऊ शकतात. ठीक आहे. तर त्याच्यामुळे हे कुठेतरी तुमच्या बॅक ऑफ माइंडला असू दे. अजूनही संधी गेलेली नाही. ज्यांना असं वाटलं की 2025च्या एसआर जागा गेल्या माझं सगळं करिअर संपलं, तसं होत नाही. ठीक आहे. काही ना काहीतरी जागा तुम्हाला 2025-26ला देखील आहेत. सेम सिच्युएशन आहे, फक्त काय होईल 4-5 महिने तुमचा रिझल्ट लेट लागेल, याच्या व्यतिरिक्त काय होणार नाही. मात्र ज्यांचं खरंच टार्गेट एसआर असेल
ज्यांचं खरंच टार्गेट एस टी असेल, ज्यांचं खरंच टार्गेट पी एस असेल, एस असेल, ज्यांचं खरंच टार्गेट गट क मधून एखादं काहीतरी आपल्याला काढायचं आहे, डेफिनेटली 2026 हे तुमच्यासाठी सुवर्ण संधी घेऊन येत आहे. त्याच्यामुळे जागे व्हा, गाफील कुणीही राहू नका. ठीक आहे, आपल्याकडे चान्स आहे, संधी आहे, सगळ्याच गोष्टी आपल्याला पॉझिटिव्ह अप्रोचनेच घ्यावं लागणार आहे. भले आता किती जागा येऊ देत, आपल्याला एकच जागा काढायची, लक्षात घ्या. एकच पोस्ट पाहिजे आपल्यासाठी आणि त्यासाठी आपण कॅपेबल होणं फार गरजेचं आहे. ठीक आहे, भले आता 1000 जरी जागा आल्या, आता पाठीमागची 2025ची जी जाहिरात आहे गटकची 1000 जागा होत्या तरी सुद्धा तुमची पूर्व निघत नाही. मग तुम्हाला 1000 काढल्या, 2000 काढल्या काय, 3000 काढल्या काय, जर तुमचा अभ्यासच नसेल तर काय उपयोग आहे, लक्षात घ्या. त्याच्यामुळे अभ्यास करा, दिवस रात्र एक करा, 1 वर्ष द्या, पुढची 25-30 वर्ष तुमची आरामात जातील. पण 1 वर्ष द्यायला तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, व्यवस्थित अभ्यास करा, काय प्रॉब्लेम आहे. काय शंका असतील तर विचारा, कॉमेंट सेक्शनमध्ये टाका, आपण त्याचं निरसन करूया. पण शांत राहू नका, अभ्यास करणं आणि पुढे जाणं फार गरजेचं आहे. आता तुम्हाला काही काळजी घ्यायची ते तुम्हाला आत्ताच सांगतो. कुठल्याही आंदोलनाला इथून पुढे तुम्ही बळी पडू नका. ठीक आहे, कुठल्याही आंदोलन आत्ताच तुम्हाला अलर्ट करून देतोय, कोणत्याही आंदोलनाला इथून पुढे तुम्ही बळी पडू नका. जे होणार आहे तेच होणार आहे, याच्या व्यतिरिक्त काही होत नसतं. आपलं काम आहे अभ्यास करणं. हा, आंदोलन करा, जर राईट असेल काही निर्णय तर आंदोलन करा, पण परीक्षेच्या तोंडावरती आंदोलन करू नका. ठीक आहे, परीक्षेच्या तोंडावर एकदम परीक्षा आल्या आठवड्यावर आणि तुम्ही जाऊन बसताय आंदोलनात, रिव्हिजन होणार नाही, काहीच होणार नाही, शेवटी तुमच्या हाताला काहीच लागणार नाही, वर्ष वाया जाऊ शकतं. ठीक आहे, त्याच्यामुळे कुठल्याही आंदोलनाला इथून पुढे बळी नका, थोडंसं सुज्ञ व्हा तुम्ही. ठीक आहे, तर त्याच्या पाठीमागं काय चाललंय हे जोपर्यंत तुम्ही समजून घेत नाही तोपर्यंत तुम्ही त्या आंदोलनाला बळीच पडत राहणार आहे. त्याच्यामुळे आंदोलन करायचं झालं तर शक्यतो आधी करा, तरच ते सरकार कुठेतरी जागेवरती भानावरती येतं. एक्झाम तोंडावर आल्यानंतर आंदोलन करून आठवडाभर करून काय उपयोग होत नाही. जे चांगले करतात त्यांचं पण वाटोळ आणि सगळ्यांचंच वाटोळ होऊन जाते. त्याच्यामुळे आंदोलन करायचं असेल तर आधी आंदोलन करा 2-3 महिने. ठीक आहे, किंवा जाहिरात आल्याला लगेच आंदोलन करा की बाबा असं असं झालंय, काय करू काय नको. एक्झामच्या तोंडावर आलेलं आंदोलन अजिबात करू नका आणि कुणी इथून पुढे त्या आंदोलनाला तुम्ही अजिबात बळी पडू नका. दुसरी गोष्ट आहे की परीक्षेच्या आधी 1 महिना सोशल मीडिया पूर्णपणे तुम्ही बंद करून टाका. ठीक आहे, काही गरज नाही आपल्याला सोशल मीडिया वापरण्याची, पूर्णपणे तुम्ही बंद करून टाका. कोणी अफवा पसरवली, कोणी काही झालं आपल्याला काही देणं घेणं नाही. अपडेट बघायचे असेल तर फक्त 2 मिनिटं की बाबा काय झालंय फक्त तेवढंच अपडेट बघण्यासाठी करा, पण पूर्णपणे सोशल मीडिया सर्वांनी बंद करून ठेवायचं आहे. फक्त महत्वाचा ॲप जिथं तुम्ही एखादा कोर्स लावलेला असेल, ठीक आहे, समजा गणिताचा एखादा कोर्स लावलेला असेल, जीएसचा एखादा तुम्ही कोर्स लावला असेल, करंटचा एखादा तुम्ही कोर्स लावला असेल, तितकं फक्त चालू ठेवा. बाकीचे मीडिया वगैरे वापरण्याची काही सुद्धा गरज नाही आणि तिथे डायव्हर्ट होण्याची तर अजिबात आपल्याला गरज नाहीये. जे 2025ला झालं तोच कित्ता 2026ला तुम्ही गिरवू नका, नाहीतर पुन्हा रे माझ्या मागल्यासारखं तुमचं काम जे आहे ते होऊन जाणार आहे. PSIची वयोमर्यादा जी आहे, पाठीमागच्या सरकारनं जसं आपल्याला आश्वासन दिलंय ती गणना वाढून येऊ शकते. सो ज्यांची गेल्या वेळी संधी हुकली होती त्यांना ह्यावेळी सुद्धा संधी मिळणार आहे PSI साठीची, आणि प्लस SR साठीची सुद्धा तुम्हाला संधी जी आहे ती मिळू शकते. त्याच्यामुळे वाईट असं काही नाहीये, फक्त 4 महिन्याचा फरक पडलाय. बाकीचं सगळं अजून तुमच्या हातामध्ये आहे, काय हातून असं काही निसटलेलं मोठं काही नाहीये. त्याच्यामुळे कुठेतरी विचार करा तुम्ही. ठीक आहे, SRच्या जागा ज्या आहेत ते पुन्हा दिसू शकतात. त्याच्यामुळे ज्यांना असं वाटतं की सगळा खेळ SR साठी झाला होता तर तो आणि पुन्हा जागा येणार नाही, तर तसं आपल्याला दिसणार नाही. SRच्या जागा पुन्हा दिसू शकतात. त्याच्यामुळे ते पुन्हाच रिपिटेशन जे आहे ते आता पुन्हा आपल्याला करायचं नाही. तुम्ही डायव्हर्ट तुम्हाला करण्याचा प्रयत्न केला जाईल, त्याच्यामुळे आपल्याला डायव्हर्ट व्हायचं नाही, आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि चांगल्या पोस्ट काढण्यासाठी डेफिनेटली सर्वांनी प्रयत्न जो आहे हा इथून पुढे सर्वांनी जो आहे तो करायचा आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारच्या ह्या जागा ज्या असतील त्या तुम्हाला दिसू शकतात. त्याच्यामुळे संधी गेलेली नाही, वेळ आहे. भले इतक्या नाही येईल, मी तरी म्हणतोय की तुमची एक जागा आहे असं समजूनच तुम्ही अभ्यास करावा. ठीक आहे, किती येतील काय येतील आता हे काय आपल्या हातामध्ये नाही. हे आता विविध सोर्सेस किंवा अंदाजित जागा मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत, इतक्याच येतील असं नाही, पण या अंदाजित जागा आहेत. पण आपल्याला कुठली तरी एकच पाहिजे, एक काढून आपलं आयुष्य स्टेबल केलं पाहिजे. त्यासाठीच आपला हा सगळा खटाटोप आहे. त्याच्यामुळे कसा आपला स्कोर इम्प्रूव्ह होईल त्यासाठी सर्वांनी इथून पुढे प्रयत्न करायचे आहेत. आय होप व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी चॅनल जे आहे ते पाहिजे सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.